साक्री तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात, योग्य दराअभावी शेतकरी अडचणीत। लाखो रुपये भांडवलावर खर्च करून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील कांदा पिकविला, परंतु योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पावसाळ्यात दर वाढतील या आशेने चाळीत कांदा साठवून ठेवला। मात्र साठवलेला कांदा आता पूर्णपणे सडू लागला असून चाळीतून दुर्गंधीयुक्त सडलेल्या कांद्याचे पाणी बाहेर वाहताना दिसत आहे। सडलेला कांदा चाळी बाहेर काढून शेतकरी उकिरड्यावर फेकत आहे। चिकसेसह परिसरातील सामोडे, देगाव, गव्हाणीपाडा, देशशिरवाडे या गावामधील अनेक शेतकऱ्यांचा कांदा चाळीत सडलेला आहे। कांद्यापासून अर्थार्जन होण्याचा शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे। चाळीतील सडलेला कांदा बाहेर काढण्यासाठी मजूर लावून बाहेर काढला जात आहे। तीव्र दुर्गंधी असल्यामुळे या कामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत। शेतकऱ्यांना स्वतः सडलेला कांदा चाळीतून बाहेर काढावा लागत आहे। दरम्यान साक्री तालुक्यात गेल्या हंगामात उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर लागवड झालेला होता। ऐन काढणीच्या वेळेस एप्रिलमध्ये पावसाने महिनाभर संततधार धरली। अनेक शेतकऱ्यांच्या काढणीस आलेला कांदा शेतात सडला। त्यावेळी साधारणतः 300 एकरावरील उघड्यावर पडलेला कांदा शेतातच सडला। तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा 250-300 एकरावरील कांदा मजुराअभावी काढणीविना जमिनीतच अडकला। शेतकऱ्यांना पिकलेला कांदा सोडून द्यावा लागला। शेतात अशा पद्धतीने सडलेल्या कांद्याचा पंचनामा सुद्धा प्रशासनाने केलेला नाही। लाखो रुपयांचे भांडवल वापरून लागवड केलेला कांदा जमिनीत सडला खरा, परंतु शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची साधी दखलही घेतली नाही। म्हणून शेतकरी वर्ग चांगलाच निराश झाला होता। गाव सामोडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। नाव शेतकऱ्याचे नमन सुभाष गळटे। आमचा 4 एकर कांदा असून पाण्याच्या याच्यामुळे थोडा नुकसान झालं सुरुवातीला। त्यानंतर थोडाफार उघडझापीने आम्ही चाळीमध्ये भरला। चाळीमध्ये भरल्यानंतर आम्ही 2 ट्रॅक्टर कांदे विकले। त्याच्यानंतर आपण पाहू शकता साची हालत आणि बाहेर गण लावलेला आहे सडलेल्या कांद्यांचा। भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे। भरपाई म्हणजे आपलं हे सुद्धा भेटणार नाही आम्हाला, जे आम्ही लावलंय ना आत्तापर्यंत खर्च सुद्धा निघाला नाही आत्तापर्यंत। आणि आत्ता पण माल खराबच होत आहे चाळून चाळून। अजून विक्री झाला नाही का? विक्री 2 ट्रॅक्टर झाल्या, याच्यावर झाले नाही, सर्व बसून गेला आहे। पावडीकट फेकतोय बाहेर। सध्या कांद्याचे भाव कमी असल्यामुळेच खराब झाला ना। कांद्याचे भाव वाढले असते सुरुवातीला, ते कांदा एवढा खराब झाला नसता। वातावरणामुळे खराब झाल्यामुळे, थंड गरम मध्ये, त्यामुळे